माझी आजची घराजवळी सुंदर रांगोळी। हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे। तर तुम्हाला थंबनेलवरून तर समजलंच असेल की आज आहे आपल्याकडे कोलंबी बिर्याणी। त्याला कोण कोण कोलंबी पुलाव म्हणतात, कोण कोलंबी बिर्याणी किंवा कोलंबी भात असेही म्हणतात। खूप वेगवेगळी नावं आहेत प्रत्येकाच्या नुसार। तर आज आपल्याकडे आहे कोलंबी बिर्याणी। तर चला आज आपण सर्वांनी मजा घेऊया। जसं लास्टच्या व्हिडिओमध्ये आपण बनवलं होतं चिकन, मी माझ्या आईकडे गेली होती चिकन खायला, मस्त गटरी स्पेशल। तर आज आहे बुधवार, तर आजचा शेवटचा दिवस आहे आपल्याकडे, म्हणून आम्ही आज कोलंबी बिर्याणी बनवली। तर तुम्हीही माझ्याबरोबर मजा घ्या। मी खूप टायमानंतर ॲक्च्युली बनवते। कसं होईल काय होईल मला काहीच आयडिया नाही आहे, कारण की कमीत कमी 2 वर्ष होऊन गेले असते की मी बनवलं होतं। त्यामुळे थोडं टेन्शनही आहे, प्रेशरही आहे की माझ्याकडून होईल की नाही व्यवस्थित। तरीसुद्धा मी प्रयत्न करणार आहे आणि आज बनवणार आहे, कारण की आज शेवटचा दिवस आहे, श्रावण चालू होतो आहे। तर ज्यांचं श्रावण आहे त्या सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा। आणि जे श्रावण पाळणार नाही आहेत त्यांची तर मजाच आहे, त्यांना तर खात असतीलच ते। पण जे श्रावण पाळणार त्यांच्यासाठी आजचा हा शेवटचा दिवस होता। कोणी आज गटारी सेलिब्रेशन केलं असेल, तर कोणी लास्ट संडेला केलं असेल, प्रत्येकाकडे वेगवेगळं असेल। तर आज आमच्याकडे हा मी कसा बनवणार आहे, तर तुम्ही माझ्याबरोबर सहभाग व्हा आणि मला सपोर्ट करा आणि मला नक्की सांगा की मी कशी बनवणार आहे। तर चला आपल्या व्हिडिओला आता उशीर नको करूया, आपण पटपट चालू करून टाकूया हा व्हिडिओ। तर चला। सर्वात आधी कोलंबी मस्त साफ करून धुवून त्याला आलं लसणीची पेस्ट, हळद आणि लिंबू लावून मी थोडं वेळ मॅरिनेशन करायला ठेवलेलं आहे। आणि तुम्ही बघू शकतात मी ते काय काय साहित्य घेतलेलं आहे। गरम मसाला घेतलेला आहे, कांदा, टॅमॅटो, आलं लसूण सगळं काही घेतलेलं आहे। तर चला आता आपण पहिलं गॅसवरती मस्त कढई ठेवणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपला जो खडा मसाला आहे तो सगळ्यात आधी आपण भाजून घेऊया। तर हा खडा मसाला ना आपल्याला जास्त करपवायचा नाही आहे, थोडासा असा वास आला की ह्याला आपण आता काढून घेणार आहोत आणि मस्तपैकी मिक्सरमध्ये थंड झाल्यावरती वाटून घ्यायचा आहे। आणि हा खरंच सांगते, खडा मसाला टाकून ना आपली बिर्याणी म्हणा, चिकन म्हणा, कोणताही पदार्थ खरंच खूप छान होतो नॉनव्हेजचा। तर आता आपण इथे कढईमध्ये थोडं तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी हा उभा चिरलेला कांदा आहे तो मस्तपैकी असं भाजून घेणार आहे। असं कांदा ना तुम्ही असं मस्त आहे ना काळपट करून असं थोडा घेतलात ना, कुरकुरीत असा करून, खरंच सांगते टेस्ट खूप भारी लागते। हां तुम्ही करतही असाल, भरपूर जण हे बनवतात, काही नवीन नाही आहे। तर तुम्ही खरंच असं हे करा, छान लागतो हा कांदा। तर आता आपण परत इथे मस्तपैकी तो कांदा काढून घेतला। त्याच्यानंतर मी इथे तेलामध्ये आलं लसूण मिरची हे सगळं तेलामध्ये मी आता मस्त असं परतून घेत आहे। आणि ह्यामध्ये मी आता टॅमॅटो ॲड करत आहे, तुम्ही बघू शकता। मी इथे उभेच घेतलेले आहे। तुम्ही म्हणणार हे मी असं का करते, तर मला हे उभे चिरलेले कांदे हे वाटप करून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्सरला मी वाटून घेणार आहे, थोडीशी ग्रेव्ही बनवणार आहे। पण त्याआधी मी सगळं ना ह्या तेलामध्ये परतून घेत आहे। आपण ना कच्चं पण घेऊ शकतो, पण मी इथे थोडंसं तेलामध्ये परतून घेत आहे, ते छान येते म्हणून। इथे मी माझे तांदूळ धुवून थोड्या वेळ पाण्यामध्ये ठेवले होते, कारण की त्याने भात अति उत्तम असं म्हणजे सुटसुटीत होतो। थोड्या वेळानंतर मी इथे मस्तपैकी एका टोपामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं खडा मसाला, एक लिंबू, मिरची आणि जिरं आणि काळी मिरी असं जे आहे ते मी टाकलेलं आहे। आणि थोडंसं मीठही मी ह्यामध्ये टाकणार आहे। आणि पाणी उकळल्यावरती मी ह्यामध्ये आपण जो 2 तासासाठी भात मस्तपैकी ठेवला होता भिजवून, तो मी ह्यामध्ये आता ॲड करत आहे। आणि खरं म्हणजे तुम्ही लिंबू वगैरे टाका, लिंबूने ना भात असं जरा सुटसुटीत होतं। त्याच्यामध्ये 1 चमच तेलाचाही टाकला तरीही चालतं, कारण की असं भात आपल्याला मस्त सुटसुटीत होतो, असं हे होत नाही। आपल्या इथे भात आहे ना जास्त शिजवायचा नाही आहे, इथे आपल्याला भात 80% शिजलेला हवा आहे। टोपावर झाकण ठेवून आता मी इथे तांदूळ शिजायला ठेवलेले आहेत। तोपर्यंत मगाशी जे काय मी भाजून घेतलं होतं ते मिक्सरमध्ये लावून वाटून घेतलेलं आहे। आता परत एकदा या ठिकाणी मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकून आता ह्या ठिकाणी मी बारीक चिरलेला कांदा घालत आहे। कांदा थोडासा मऊसूत भाजल्यानंतर ह्यामध्ये मी आता बारीक चिरलेला टॅमॅटो टाकणार आहे। दोन्हीही मी जास्त भाजून नाही घेणार आहे, हलक्यावरच भाजणार आहे। तर मगाशी मी टोपामध्ये तांदूळ ठेवले होते शिजायला, ते आता मी बघते शिजले आहेत की नाही। तर हे बघा किती छान असे शिजलेले आहेत, एक एक असं
तांदूळ असा मस्त असा मोकळा मोकळा सूट झालेला आहे. तर मी याच्यामध्ये पाणी जास्त टाकलं होतं कारण खाली भात लागू नये म्हणून. तर मी आता ह्यातला भात जो आहे तो वेगळा एका टोपामध्ये काढून घेते आणि थोडा वेळ मी तो थंड करायला ठेवणार आहे. थंड केलं तर आपल्याला जसं बिर्याणीला लागतो तसा हा मोकळा भात होणार आहे, म्हणजे व्यवस्थित असं लेअरमध्ये तो बसेल. तर आता मी परत इथे माझ्या कढईजवळ येते आणि आपण जे मगाशी मिक्सरमधून वाटून घेतलं होतं ते मी ह्यामध्ये ॲड करते. मी भाजून का घेतलं माहिती आहे का, आपण नंतरही आपण कच्चंही त्याच्यामध्ये टाकू शकतो, म्हणजे न भाजता मिक्सरला लावूनही आपण ॲड करतो. पण ते तेलामध्ये भाजेपर्यंत खूप वेळ जातं, म्हणून मी अगोदरच थोडंफार इथे भाजून घेतलं होतं सगळं मगाशी टॅमॅटो वगैरे. तर आता ह्यामध्ये मी थोडंसं मीठ आणि आपले जे काही घरगुती मसाले आहेत ते ॲड करून आता ह्यामध्ये जो मगाशी खडा मसाला होता तो टाकलेला आहे. मॅरिनेशन करून आपण थोडा वेळ कोलंबी इथे ठेवली होती, ती आता मी ह्या मसाल्यामध्ये टाकते आणि तिथे शिजायला ठेवून देते थोडा वेळ. छान अशी ती आता मस्त अशी मिक्स होऊ दे त्या ग्रेव्हीमध्ये. तर तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमध्ये मध्येच थांबवलं आहे, त्यासाठी सॉरी. कारण की कोलंबी आता मी त्यामध्ये थोडी वेळ शिजायला ठेवलेली आहे, त्यामुळे मी थोडंसं तुमच्यावर गप्पा मारण्यासाठी आलेली आहे, काही गोष्टी माझ्या सांगण्यासाठी. मी ना लग्नाच्या अगोदर ना असे बिर्याणी प्रकार महिन्यातून एकदा घरी करायची आणि मला खूप आवडायचं करायला. त्यानंतर आता खूप गॅप पडला, मी खूप टाईम झाला की मी केली नाही, त्यामुळे थोडी मला भीती होती की कशी होईल काय होईल ह्याच्यावरती. आणि अजून एक गंमत तुम्हाला सांगते, मी जेव्हा ना असं काही बनवायची ना तेव्हा माझे वडील माझ्यासोबत असायचे. तुला हे कापून देऊ का, हे करून देऊ का, किंवा लेअर जेव्हा आपण बिर्याणीचे करतो तेव्हा ते सतत माझ्यासोबत असायचे. तर लग्नानंतर मी जेव्हा असं काही बनवायला जाते, म्हणजे अजूनपर्यंत मी काहीच असं बनवलेलं नाही आहे बिर्याणी सासरी माझ्या, पण मी काही असं करायला तेव्हा मला त्यांची आठवण येते, कारण की मी बनवायची, ते मला मदत करायची आणि काही असले की पहिला घास मी त्यांना नेऊन द्यायची की पप्पा बघा कसे आहात. तर येते मला त्यांची आठवण. आताही मी जेव्हा गटारीला मम्माकडे गेली होती माझ्या आईकडे, तेव्हा ते गावी होते, त्यामुळे मी गेली आणि पटकन मम्मी म्हणते पप्पा नाही तर तू थांबलीच नाही, कारण की मला ना पप्पा नाही तर मला असं सुनं वाटतं, कारण की मला घरात ना अशी सगळी माणसं हवी, माझे आई वडील भाऊ. छान वाटतं जेव्हा आपण एक दिवस जातो भेटायला. आणि खरं तर ना पप्पा माझी आहे ना जी तारीफ करतात, म्हणजे एक वडील आपल्या मुलीची नेहमीच तारीफ करत असतात की तू खूप छान, ते थोडंसं इकडे तिकडे केलं तरी मस्त आहे. किंवा पहिला घास त्यांना असं उभे राहून बघत राहायचे की कशी बनवते काय बनवते, आणि पहिला घास मी काही बनवते ते आवडीने खायचे, कधीच नावं नाही ठेवायचे, फक्त सांगायचे ठीक आहे चालतं होईल व्यवस्थित. त्यामुळे मला करायलाही खूप मजा यायची त्यावेळी. सो आता मी खूप टायमानुसार बनवत आहे, तर चला बघूया आपली कोलंबी कुठपर्यंत शिजलेली आहे. कोलंबी माझी छान शिजली आहे आणि कलरही खूप सुरेख आला होता. तर आता मी सगळं साहित्य माझं खाली घेतलेलं आहे आणि मी एक एक लेअर करून घेते, जसं कोलंबी राईस असं. तर हे बघा लेअर केल्याच्या नंतर फायनली माझी बिर्याणी कशी दिसते, छान दिसते ना. तर आता आपल्या टेस्टही अजून करायचीच आहे मला, पण खूप सुरेख असं दिसत आहे आता. खरं तुम्हाला सांगू का, मला ना किचनमध्ये जेव्हा मी असं वेगळं काही बनवते ना, मला कोणीच असं आवडत नाही माझ्यासोबत असलेलं. म्हणजे काय होतं माहिती का, मी एक असं असतं मला हे 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 असं करतं, पण त्याच्यात कोण आलं गेलं ना की मी सगळं भान विसरून जाते की मी काय टाकलं किती टाकलं, म्हणजे माझं इकडे तिकडे डिस्टर्बिंग माझं खूप होतं. त्यामुळे जास्तीत जास्त मी जेव्हा माझ्या आईकडेही असताना बनवायची ना, मम्मा तू बाहेर बस, मला माझं करते. पप्पा सांगते पप्पा तुम्ही मला एवढं कापून द्या, मी करते, कारण की मला ना मग ते एकदम मन माझं मग्न होतं. मी कधी कधी गाणी लावायची सायलेंट आणि त्याच्यावरती बनवायची. आणि खरं सांगते मला खूप आवडतात जेवण बनवताना गाणी, सायलेंट सॉन्ग, रोमॅन्टिक सॉन्ग असे काही ऐकायला, कारण की त्याच्यात एक ऊर्जा मला मिळते, खूप ऊर्जा येते माझ्या अंगात असं. आणि मी त्या गाण्याबरोबर नाचत माझं पदार्थ बनवते आणि मला हे सगळं करायला खरंच खूप आवडतं. जेव्हा मी वेगळी, मला कोणी नको असतं आणि मी माझं खूप छान करते. तर चला आपली बिर्याणीकडे आपण जाऊया, आपल्याला टेस्टही करायची आहे. तर जाऊया आपल्या बिर्याणीजवळ, चला. सगळ्यांचं खाऊन झाल्यावरती आता मी ही कोलंबी बिर्याणी खायला घेतलेली आहे. खूप छान दिसते, कधी खाते असं झाले तर चला मी आता पटपट खाऊन घेते. तर आजचा माझा कोलंबी पुलाव म्हणजेच कोलंबी भात तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. खूप टायमानंतर हा मी पुलाव बनवला होता, थोडीशी भीती होती पण छान झाला. कलर तर खूप छान आला आणि म्हणजे खातानाही खूप छान लागला. तर त्याच्यात काही असेल तर तुम्ही मला नक्की सजेस्ट करा, नक्की सांगा. आणि उद्या आहे दीपा अमावस्या, तर आपली दीपा अमावस्यावरतीही उद्या व्हिडिओ एक बनणार आहे.
तर तो पाहायला विसरू नका. नक्की माझा व्हिडिओ बघा आणि माझं काही चुकत असेल तर मला नक्की त्यामध्ये सांगा, सजेस्ट करा की काय करायला पाहिजे कसं. तर चला आजचा आपला हा व्हिडिओ इथेच थांबूया. परत भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.